राम राम. राम राम मंत्रीजी. मोठा छोटा ट्रॅक्टर आहे भाऊ. तण काढणे, कोळपणी करणे सर्व हो. होतं. आता एक चांगली बातमी आहे. हा हा सांगा. शेती उपकरणांवर जीएसटी लागू होत होती, ती 18 वरून 12% आली आहे. आता त्याची किंमत 5% कमी झाली आहे. म्हणजे किती होते? 25,000 रुपये कमी होतील. हे पण स्वस्त होईल आणि शेतकऱ्यांसाठी अधिक फायदेशीर ठरेल. राम राम. या चला. तर पहा, इथे आपल्या दरम्यान येत आहे आपल्याच कुटुंबातील सदस्य. हो, जेव्हा आपल्या माननीय मुख्यमंत्र्यांची ओळख करून दिली जात आहे, त्यांची ओळख मंत्री म्हणून नाही तर कुटुंबातील सदस्य म्हणून करून दिली जाते. आम्ही नेहमीच त्यांची तुम्हाला ओळख करून देतो आणि ते नेहमी म्हणतात की ते या भूमीचे संतान आहेत, ते शेतकऱ्यांचे भाऊ आहेत, मित्र आहेत, कोणाचे मामा आणि कोणाचे काका. सहसा जेव्हा जेव्हा प्रमुख पाहुणे येतात तेव्हा त्यांचे स्वागत फुलांनी केले जाते. पण आमच्या मंत्र्यांनी एक नवीन परंपरा सुरू केली आहे, जिथे ते स्वतः शेतकऱ्यांचे फुलांनी स्वागत करतात. आमच्या सोबत व्यासपीठावर आले आहेत आमचे कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री. नमस्कार, स्वागत आहे आपले कृषी चौपाल मध्ये. मी आहे अंजू सिंग. स्वागत तर शेतकऱ्यांचे आहे. अगदी स्वागत तर शेतकऱ्यांचे, तर भात उत्पादक शेतकऱ्यांसाठी टाळ्या. तर जसे की मंत्रीजी म्हणाले, शेतकऱ्यांचे स्वागत आहे. शेतकरी मला सांगत होते की मंत्री आमचेच आहेत. आम्ही त्यांच्याशी थेट बोलू आणि आमचे मंत्री देखील असे सांगतात की शेतकरी आमचेच आहेत. ते बोलण्यापेक्षा शेतकऱ्यांचे जास्त ऐकणे पसंत करतात. तर मी असेच करते की आपली आजची जी कृषी चौपाल आहे ती मी मंत्र्यांच्या सुपूर्द करते आणि इथे शेतकरी सरळ आपले प्रश्न मंत्रीजींना स्वतः विचारतील. नमस्कार. जीएसटीच्या कपातीचा ट्रॅक्टर आणि कृषी उपकरणांच्या किमतीवर काय परिणाम होईल? मी आपले आणि येथे उपस्थित असलेल्या सर्व शेतकरी बंधू आणि भगिनींचे मनापासून स्वागत करतो आणि आपले अभिनंदन करतो. शेती भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे आणि शेतकरी त्यांचा आत्मा आहे. शेतकरी म्हणजे अन्नदाता आणि अन्न देतो जीवन. शेतकरी म्हणजे जीवनदाता. आणि म्हणून मी काही मंत्री नाहीये आपल्यासाठी. तुम्ही अन्नदाता आहात आणि तुमची सेवा करणे म्हणजे माझ्यासाठी देवाची पूजा करण्यासारखे आहे, कारण तुम्ही लोकांना आणि देशाला जीवन देता. मी तर नोकर आहे तुमचा. मॅडम, आम्हाला पाहुणे म्हणू नका. क्षमा असावी सर, चूक झाली. आम्ही तुम्हाला मामाच बोलवू का? काय म्हणता शेतकरी? आम्ही तर याच कुटुंबातील सदस्य आहोत. हो. आणि मी आयुष्यात सर्वात आनंदी, माझ्यासाठी आनंदाचा एक क्षण म्हणजे जेव्हा मी शेतकऱ्यांमध्ये असतो, त्यांच्यासोबत असतो आणि त्यांच्याबरोबर जर मी शेतात असतो तर आनंद अनेक पटीने वाढून जातो. माझ्या प्रिय शेतकरी बंधूंनो, उत्पादन वाढवण्यासाठी आज शेतीचे यांत्रिकीकरण पण खूप जरुरी आहे. यंत्रसामुग्रीशिवाय मग ती लहान असो, मोठी असो, ट्रॅक्टर असो किंवा इतर उपकरणे, आपण प्रभावीपणे शेती करू शकत नाही. आणि प्रधानमंत्रींना मी मनापासून धन्यवाद देतो, जे त्यांनी कृषी उपकरणावर जी जीएसटी लागत होती 18% ते 12% ती कमी होऊन झाली आहे 5%. आणि याचा फायदा काय होईल? आता शेतकरी विचार करतील 12%, 5%, 18%. त्यांना हे समजत नसेल तर त्यांना थेट सांगा की फायदा काय आहे. मी तेच सांगू इच्छितो. शेतकरी बंधूंनो, ही जीएसटीची कपात केल्यामुळे आता 35 हॉर्स पॉवरचं ट्रॅक्टर, 35 HP चा, ज्याला अंदाजे आपण लोक खरेदी करायचो
6,50,000 रुपयांना त्याची किंमत कमी होऊन 6,09,000 पर्यंत कमी होईल. याचा अर्थ 41,000चा थेट नफा होईल 35 हॉर्स पॉवरच्या ट्रॅक्टरमध्ये. 45 HP म्हणजे 45 HP हॉर्स पॉवरचा जो ट्रॅक्टर आहे त्यावर शेतकऱ्यांना 45,000 रुपयाचा फायदा होईल आणि 50 अश्वशक्तीच्या ट्रॅक्टरवर थेट 53,000 रुपयांचा फायदा होईल. म्हणजे 53,000 रुपये शेतकऱ्यांचे वाचतील आणि 75,000 अश्वशक्तीच्या ट्रॅक्टरचा सरळ 63,000 रुपयांचा फायदा होईल. तर आपण पाहाल, मी आत्ताच छोटा ट्रॅक्टर पाहिला. तो तणांसाठी, कोळपणी, फवारणीसाठी देखील उपयुक्त आहे. तो विशेषतः बागांमध्ये चालतो. तर झाडांच्या फांद्या खाली राहतात, तर लहान ट्रॅक्टरची आवश्यकता आहे. त्यावर 20 पासून ते 25,000 रुपये वाचतात. तर 20,000 पासून ते 63,000 रुपयांपर्यंत एक ट्रॅक्टरवर शेतकऱ्यांना बचत होईल. याकरता मी भारत सरकार आणि प्रधानमंत्रींचे आभार मानतो. पण फक्त ट्रॅक्टर एक पुरेसा नाही. अधिक यंत्रसामुग्रीची गरज आहे. आमच्याकडे सध्या एक ट्रान्सप्लांटर आहे. हा ट्रान्सप्लांटर त्याच्या मदतीनं भाताची आपण लागवड करतो. त्याची किंमत पण 4 चाकी गाडीची किंमत जी आहे ती 15,400 रुपयांनी कमी होईल. ही जी मिळत होती 2,40,400 रुपयात, आता मिळते ही मिळेल 2,31,000 रुपयांना. असेच अशा प्रकारच्या थ्रेशरची आपल्याला गरज असते. पिकांची कापणी करण्यासाठी मळणी करतो, तर थ्रेशरवर पण ते तासाला 4 टन उत्पादन देणारे थ्रेशर देखील 14,000 रुपयाची बचत करेल. पॉवर विडर जे तण काढण्यासाठी वापरले जाते, सरासरी 5,495 ची बचत होईल. ट्रेलर ट्रॉली ट्रॅक्टरच्या मागील बाजूस आपण जोडतो आणि ते लावून जेव्हा आपण उत्पादन वाहतूक करताना वापरतो, तर ते 5 टन धान्य किंवा इतर उत्पादन असेल तर तुम्ही 10,500 हो, रुपये हो. वाचवाल. पेरणीसाठी वापरला जाणारा बियाणे, खत, आळवणी स्वस्त आहे. ते स्वस्त आहे, पण त्यावरही तुम्हाला सरासरी 3,220 वाचवू शकाल. हार्वेस्टर कंबाईन हे खूपच आवश्यक आहे, कारण की त्याशिवाय शेती आजकाल आपण शेती नाही करू शकत. 4,375 रुपयाची त्यात बचत होईल. पेंड्यांची किंमत भुशाचे 21,875 हो. रुपये. सुपर सीडर 16,875 रुपये. हॅपी सीडर गव्हासाठी 10,625 रुपये. रोटावेटर जे नांगरण्यासाठी कामी येते 7,812 रुपये. हो, हो. आणि बेलर स्क्वेअर जो गाठी बांधत हलणारे, जे गाठी बांधत चालतं, यावर पण 93,750 रुपये. आणि मल्चर 11,562 रुपये. आणि न्यूमॅटिक प्लांट जे अचूक शेतीसाठी वापरली जातात 32,812 रुपये. यात काही गोष्टींचा मी उल्लेख केलाय ज्यांच्या किमती यंत्राची कमी होईल, ज्यामुळे शेतकऱ्यांचा फायदा होईल. आणि त्याचबरोबर ठिबक आणि स्प्रिंकलरची आपल्याला आवश्यकता पडते. ड्रिप आणि स्प्रिंकलरवर आपण पाहाल ॲव्हरेज एका एकरमध्ये जो आपण लावतो त्यावर 5,250 रुपयाची बचत होईल. ड्रिपर स्प्रिंकलरवर पण 3,500 ते 5,000 म्हणजे 250 ती वाढेल. जे आपण स्प्रेअर आणतो छोटे छोटे असतात ते खरं तर, ते पण बॅटरीवर चालणारे असतात. त्यावर 304 रुपये वाचतात. कापणी यंत्र म्हणजे उभ्या कन्व्हेअर रीपर सारख्या
या यंत्रांवर पण सुमारे 9,500 रुपये वाचतात. मी तुम्हाला सांगितलं की कित्येक प्रकारच्या मशीन आहेत ज्या आपल्या कामी येतात. त्यांच्यावर पण जीएसटी कमी केल्याने परिणाम होईल आणि आपल्याला या वस्तू स्वस्त मिळतील. स्वस्त मिळतील तर शेतकऱ्यांच्या आवाक्यात असतील, त्या सहज उपलब्ध होतील. आणि जर कोणी मशीन भाड्यानं घेतली तर भाडं कमी होईल. आम्ही हे करण्याचा प्रयत्न देखील करू. तर एकूण म्हणाल तर याचा फायदा आपल्या शेतकरी बंधू आणि भगिनींना याचा फायदा मिळेल. आणि यासाठी मी शेतकरी बंधू भगिनींचे अभिनंदन करतो, जे सेंद्रिय शेती करणारे शेतकरी आहेत. सेंद्रिय पोषक तत्वांच्या किमतीही कमी होतील, ज्यामुळे सेंद्रिय शेती आणि नैसर्गिक शेती सोपी होईल. तुम्हा सर्वांचे खूप खूप अभिनंदन. माननीय मंत्री महोदय, माझे तुमच्यासाठी एक प्रश्न आहे. एका तरुण शेतकऱ्याला गावात राहून शेती करायची आहे. भरपाई किंवा जीएसटी कमी केल्याचा त्याला काय फायदा होईल? मला एक निवेदन करायचे आहे. शेतकरी शेतीमध्ये कठोर परिश्रम करतो, दिवस रात्र आणि रक्ताचं पाणी करतो. आणि शेती फायदेशीर व्हावी याची शेतकऱ्यांना गरज आहे. आणि यासाठी पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजींनी 6 कलमी धोरण तयार केले आहे. आम्ही कृषी विभागाने उत्पादन वाढले पाहिजे, म्हणजे पर हेक्टर उत्पादन कसे वाढेल. क्रमांक 2, उत्पादन खर्च कमी असला पाहिजे. उत्पादन वाढले आणि खर्चात लक्षणीय वाढ झाली तर नफा होईल का? नाही. उत्पादन वाढले पाहिजे, खर्च कमी झाला पाहिजे, किमती वाजवी असाव्यात आणि कोणत्याही नुकसानाची भरपाई केली पाहिजे, जसं अलीकडे पुरामध्ये झाले नुकसान. आणि शेतीचे विविधीकरण म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची शेती एकच पीक अनेकदा शेतांचा नाश करू शकते. आणि त्याचबरोबर नैसर्गिक शेती आणि सेंद्रिय शेती यासारख्या गोष्टी देखील. आता जीएसटी कमी झाली आहे, त्यामुळे उत्पादनाचा खर्च कमी होईल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा शेती यंत्रांनी केली जाते तेव्हा उत्पादन वाढते, त्यामुळे खर्च कमी होतो. वाढलेले उत्पादन म्हणजे शेतकऱ्यांसाठी वाढलेला नफा. नफा वाढेल आणि याचा त्याच्या जीवनावर लक्षणीय सकारात्मक परिणाम होईल. म्हणूनच शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी जीएसटीची घटना निसंशयपणे फायदा वाढवणारा आणि नफा वाढवणारा सिद्ध होईल. प्रत्येक शेतकऱ्याला तंत्रज्ञानाची उपलब्धता हवी आहे आणि जीएसटी नेमके हेच साध्य करण्याचा प्रयत्न करत आहे. तर चला चर्चा सुरू ठेवूया. आणि गेल्या काही दिवसापासून आणखी एक विषय चर्चेत आहे आणि सरकारने त्यावर त्वरित कारवाई केली आहे. हो, ही समस्या आहे बनावट खते, बियाणे आणि औषधांची. याविषयी तुम्हाला शेतकऱ्यांशी काही संबंधित प्रश्न विचारायचे आहे, तर थेट शेतकऱ्यांकडे जाऊया आणि त्यांच्या मनात कोणते प्रश्न आहेत ते जाणून घेऊया. तुम्ही तुमचे प्रश्न विचारा. खराब बियाणे रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार काय करत आहेत? ही एक मोठी समस्या आहे. शेतकऱ्यांना अनेकदा समस्यांना तोंड द्यावे लागते. बनावटी कीटकनाशके, निकृष्ट कीटकनाशके, काहींनी तर बनावट खते देखील बनवली. आपण कीटकनाशके वापरत आहोत कित्येक वेळा आणि कळते उत्पादन निकृष्ट दर्जाचे आहे, त्याचा काही फायदाच नाही होत आहे. पुढे खर्च आणखीन झाला. आम्ही बुडालो तो बुडालो आणि किंमतही मोजावी लागली. विकसित कृषी संकल्प मोहिमेच्या दरम्यान हा मुद्दा उपस्थित झाला होता. आणि म्हणूनच मी प्रत्येक राज्य सरकारला सांगितले, कारण आमच्याकडे कायदा आहे की जर कोणीही उत्पादने कमी दर्जाची, निकृष्ट दर्जाची किंवा बनावट विकली तर त्यांचे नमुने गोळा करण्याची तरतूद आहे. त्यांची प्रयोगशाळेत चाचणी करून घ्या आणि तपासणी करून जर ते निकृष्ट दर्जाचे आणि बनावट असल्याचे आढळून आले तर 3 महिन्यापासून ते 7 वर्षापर्यंतच्या शिक्षेचे प्रावधान आणि त्याच्याच बरोबर दंडाची पण तरतूद आहे. पण त्याचा प्रभावीपणे वापर करायला हवा.
म्हणूनच मी सर्व मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले, कृषी मंत्र्यांची बैठक बोलावली आणि संबंधित राज्यांच्या कृषी मंत्र्यांची आपल्या आपल्या इथे, म्हणजे की ही कारवाई प्रामुख्याने राज्य सरकारे करतात. आम्ही म्हणालो कृती करा. या काळात मी तुम्हाला सांगतो की आम्हाला निकृष्ट दर्जाच्या आणि बनावट खतांबद्दल तक्रारी मिळाल्या. कधी-कधी त्यांची किंमत जास्त असते. ही तक्रार पण आली आहे की कित्येक वेळा टॅगिंग करतात. टॅगिंग म्हणजे डी-ए-पी आणि युरिया पिशव्यांसोबत 2 बाटल्या घेणे. आता त्याची गरज आहे, नाही आहे, घेऊन जा तुम्ही. तर ओव्हर प्राइसिंग म्हणजे जास्त किमतीला देणे. टॅगिंग म्हणजे हे पण साथ घेऊन जा. आणि मी आता तुम्हाला स्पष्टपणे सांगतो, देशभरातील शेतकरी बंधू ऐकत असतील. आम्ही थेट सूचना दिल्या की कोणतेही टॅगिंग नाही होणार. शेतकऱ्याची इच्छा असेल तर तो घेईल आणि तुमची इच्छा नसेल तर कोणत्याही परिस्थितीत देणार नाही. तुम्हाला सक्ती करता येणार नाही. आणि शेतकरी बंधूंनो, असं जर कुठे असेल, आपण शेतकरी कॉल सेंटरला अशा वेळी तक्रार करा. कॉल सेंटरचा नंबर मी एकदा आपल्याला सांगतोय, किसान कॉल सेंटर. याची आता मी पण मॉनिटरिंग करायला सुरुवात केली आहे. त्याचा नंबर आहे 1800 180 1551. 1800 1800 1551. सगळ्यांनी नोट करा आणि सगळ्यांना नोट करून द्या. हे शेतकरी कॉल सेंटर आहे आणि मी दर आठवड्याला प्राप्त झालेल्या तक्रारींचा आढावा घेईन. मी कोणताही सोडणार नाही. दर आठवड्याला मी ओळखल्या गेलेल्या तक्रारींच्या विचारपूस करीन की या तक्रारीचे काय झाले. आणि कधी-कधी फोन लावून पण विचारेन की रामलाल, तुमची तक्रार आलीये, काही झाले का? आणि खूप सावधगिरीची गरज आहे भैया. आणि यावर तक्रारी आल्या म्हणजे जसं आत्ता यावेळी आमच्याकडे खताबद्दल तक्रारी आल्या. जवळ-जवळ आमच्याकडे ज्या तक्रारी होत्या 4218 या तक्रारी आल्या 17 जुलैपासून ते 8 सप्टेंबरपर्यंत. आता एवढ्यात पेस्टिसाइड कीटनाशक 114, बियाणांसाठी 182 या तक्रारींच्या आधारे 3756 परवाने रद्द करण्यात आले. जे तपासणीनंतर निकृष्ट दर्जाचे आढळले त्यांचे परवानेच रद्द करण्यात आले. आणि 350 पोलिसांमध्ये एफ-आय-आर दाखल करण्यात आले ज्यांनी गडबड केली होती. आता जसं मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. विदिशा जिल्ह्यातील एका शेतकऱ्याकडून मला तक्रार मिळाली, एक अर्ज मिळाला की मी माझ्या सोयाबीनवर पेस्टिसाइड म्हणजे कीटकनाशक औषध टाकले, पण माझे ते सोयाबीनचे तण जे असतात त्यांचा नाश करण्यासाठी की तण नष्ट व्हावेत आणि सोयाबीनचे पीक माझे वाचेल, ही योजना उलटी झाली. सोयाबीन मेले, पण तण तसेच राहिले. मी स्वतः शेतात गेलो की आपण स्वतः जाऊन तिथे पाहूया म्हणून आणि अधिकाऱ्यांची टीम घेऊन गेलो. जेव्हा मी पाहिले तर सोयाबीन पूर्णपणे सुकले होते. जेव्हा पिकं सुकतात तर केवळ पिकच सुकत नाही, शेतकऱ्यांचे जीवन आयुष्य सुकून सुधारते. जाते. बरोबर. त्यांच्या मुलांचे भविष्य धोक्यात येते. तर मी हे जाटसाहेब बसले आहेत, ICRचे DG, DR सचिव, आणि त्यांना मी सांगितलं शास्त्रज्ञांची एक टीम पाठवायला सांगितलं. आम्हाला चौकशीसाठी शास्त्रज्ञांची गरज आहे. कारण एकाच तपासणीचे स्थानिकीकरण करण्यात आले होते. एका शास्त्रज्ञाला कुठेतरी पकडण्यात आले तर त्याने लिहून ठेवले होते की असे क्वचित होते की अतिवापर किंवा असंतुलित वापरामुळे सोयाबीन खराब झाले. मी म्हणलं, वा रे बाबा, आमचे बांधव हे काम करणार नाही. शास्त्रज्ञांना चौकशीसाठी पाठवण्यात आले आणि त्यांनी तपासणी केली. आढळून आले की या विशिष्ट कीटकनाशकामुळे सोयाबीनचे पीक खराब झाले आहे.
ती जी संबंधित फॅक्टरी होती ती सील करून टाकली. परवाना रद्द झाला. पण एवढ्याने नाही मानलं आम्ही. ज्यांच्या पिकाचं नुकसान झालं त्यांचे काय बिचाऱ्यांचं. तीच कंपनी त्यांना भरपाई देत आहे. ती चेक बनवून बनवून वाटत आहे. तसंच राजस्थानमध्ये आपण ऐकलं असेल. बनावट खतामध्ये असं आढळलं की दगडं दळून तेच भरले त्याच्यामध्ये. दगड दळणं म्हणजे त्यात खूप काम असतं. मकराणा, संगमरवर काय काय दगड आहेत. विविध दगडांच्या पावडरनं भरलेले आहे म्हणे. तो पण पकडला गेला. पळून जात होता. FIR सील करणे आणि कारवाई चालू. आणि मी प्रत्येक राज्याच्या सरकारला सांगत आहे, शेतकऱ्यांना निकृष्ट दर्जाची बियाणे, निकृष्ट पेस्टिसाइड किंवा खताच्या नावाखाली काही भयानक फसवणूक जर असं कोणी केले तर तो पाप करतोय. तर आम्ही असे पाप आणि गुन्हे करणाऱ्यांना सोडणार नाही. सोडणार नाही कोणत्या किमतीमध्ये. आणखीन एक मी तुम्हाला एक सूचना देऊ इच्छितो की सध्याचा जो कायदा आहे थोडा शिथिल असा आहे. त्यामध्ये गंभीर कारवाई नाही होत आहे. 1000 किंवा 500चा दंड पुरेसा असेल का मला सांगा. आणि ते आता असा कायदा प्रस्तावित करत आहेत ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात दंड आकारला जाईल की त्याचे प्रस्तावित स्वरूप कमी केले पाहिजे. म्हणजे कायदा आणखीन कडक होईल. म्हणजे शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये, धोका होऊ नये. शेतकरी बंधूंनो, मी तुम्हाला खात्री देतो, बनावट कीटकनाशके किंवा निकृष्ट बियाणांचा व्यवहार करणाऱ्यांवर आम्ही कठोर कारवाई करू. आणि तुमच्याकडे हो. किसान कॉल सेंटर तुमच्याकडे आहे. जिथे पण अशी घटना होईल तिथे कृपया त्या कॉल सेंटरला कळवा. आम्ही हो. राज्य सरकारलाही सांगू आणि आम्ही टीम पाठवू. जरी केंद्र सरकारकडे एक लहान टीम आहे, टीम लहान आहे, राज्य सरकारने प्रामुख्याने काम करायचे. आम्ही राज्य सरकारलाही सांगू आणि इथूनही एक टीम पाठवू. माझा प्रश्न असा आहे, एखाद्या शेतकऱ्यांनी जमिनीवर कोणत्याही तुकड्यासाठी कीटकनाशक खरेदी करण्यासाठी जाताना कोणती खबरदारी घेतली पाहिजे? माझ्या भगिनी, आपण खूप चांगला प्रश्न विचारलाय. कारण कित्येक वेळा आपण कुठूनही कीटकनाशक खरेदी करतो किंवा बियाणे खते खरेदी करतो. माझी विनंती आहे की आपण नोंदणीकृत जे दुकानं आहेत, अधिकृत जी दुकानं आहेत, ज्यांनी परवाना घेतलेला आहे आणि स्वतःची नोंदणी केली आहे. आणखी एक गोष्ट करा, बिल नक्की घ्या. कारण की आपण खरेदी करतो आणि बिल नाही घेत. आपल्याकडे काही पुरावाच राहत नाही की आपण या दुकानातून खरेदी केले आणि नंतर तो हात वर करतो. एकतर अधिकृत नोंदणीकृत दुकानातूनच खरेदी करा आणि दुसरं म्हणजे बिल जरूर घ्या. म्हणजे तपासणीनंतर ते निकृष्ट निघाले तर ज्याच्याकडून घेतले होते त्या व्यक्तीला पकडता येईल. शेतकऱ्यांनी ही खबरदारी नक्कीच घ्यावी. माझा प्रश्न हा आहे की रबी पिकासाठी सरकारची काय तयारी आहे? ते अगदी बरोबर आहे भाऊ. आता यावेळी रबीचं पीक याची तयारी आपण सुरू केली आहे. शेतकरी बंधूंनो, यावेळी प्रत्येक राज्याशी आम्ही चर्चा केली आहे आणि ही 15 आणि 16 सप्टेंबर रोजी एक दिवशी सर्व राज्यांचे अधिकारी इथे येतील आणि दुसऱ्या दिवशी सर्व राज्यांच्या कृषी मंत्र्यांनाही बोलवण्यात आले आहे. आणि हे आत्तापासून प्लॅनिंग करत आहेत की रबीच्या हंगामात त्यांच्या राज्यात किती क्षेत्रात कोणते पीक पेरले जाईल. समजा हरियाणा, उत्तर प्रदेश आणि पंजाब तर गहू पिकेल तर किती क्षेत्रात व्यापेल आणि इतक्या एरियात होईल तर त्यासाठी काय लागेल, किती खत लागेल आणि इतर साहित्य काय लागेल. जर ते डाळींचे पीक असेल तर किती बियाणे लावावे लागेल, कीटकनाशक किती लागेल, कोणकोणत्या कीटकनाशकांची आवश्यकता आहे. तर पुष्कळ प्रकारच्या गोष्टी आहेत. आणि त्यासोबतच डाळींचे अभियान आणि तेलबियांचे अभियान देखील आहे. यावेळी डाळी अभियान पण लॉन्च होत आहे कारण आम्ही इथे गहू आणि तांदूळाचा साठा भरून ठेवला आहे. भरपूर आहे भंडार, मुबलक साठा आहे, कोणतीही कमतरता नाही. पण डाळी आणि तेलबिया सध्या दुर्मिळ आहेत. यावेळी डाळ मिशन आणि तेलबिया मिशन 2 मोहिमी स्थापन करण्यात आल्या आहेत.
धान आणि दलहन कुठे कुठे पेरता येईल, जसं पाणी जिथे कमी आहे आणि पावसावर अवलंबून असलेले क्षेत्र आहे, तिथे चांगल्या डाळींची लागवड करता येऊ शकते. डाळी आणि तेलबियांच्या क्षेत्रात म्हणजे तेल ज्यातून निघतं, मोहरी, शेंगदाणे आणि सूर्यफूल यासारख्या ज्या उत्पादित तेलबिया आहेत, त्या दोन्ही मिशनबाबत अगदी सविस्तर तयारी केली जाईल की कोणकोणत्या क्षेत्रात क्लस्टर स्थापित करणार आहे. जर शेतकरी अनुदानित दरात चांगली बियाणे देत असतील, तर त्याची पण तयारी आम्ही लोक करू. आम्हाला चांगली बियाणे मिळावीत आणि चांगला इनपुट मिळावा. जिथे पाणी आहे तिथे काय चांगलं करता येईल, जिथे कमी पाणी आहे तिथे काय चांगलं करता येईल. शिवाय वेगवेगळे कृषी हवामान क्षेत्र आहे, त्यामुळे कोणत्या हवामानात त्यांची पिके कुठे घेतली जाऊ शकतात, यासाठी आपण चांगली तयारी करू. आणखीन एक गोष्ट, कमी उत्पादकता असलेले जिल्हे आपल्या देशात, जिथे उत्पादन कमी आहे, गव्हाचे पण कमी आहे, डाळींचे पण कमी आहे, तेलबियांचे उत्पादनही कमी आहे इतर राज्यांपेक्षा, तर त्यांच्यासाठी पण ठरवलं. पंतप्रधानांनी प्रधानमंत्री कृषी धनधान्य योजना तयार केली आहे, ज्या अंतर्गत आम्ही त्या जिल्ह्यांमध्ये विशेष प्रयत्न करू, जेणेकरून तेथील उत्पादन वाढेल आणि तेथील शेतकऱ्यांनाही त्याचा फायदा मिळेल. म्हणून ज्या भागात रब्बी पिकाचे उत्पादन कमी आहे, तिथे कोणकोणते विशेष प्रयत्न करता येतील हे देखील शोधण्याचा प्रयत्न करू. यासाठी आमचे अधिकारी तयारी करत असलेल्या राज्यांमध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बोलत आहेत आणि 15 आणि 16 सप्टेंबर रोजी दोन्ही दिवस दिल्लीत असेल. आपण समोरासमोर बसून चर्चा करू. समोरासमोर बसून चर्चा करू, तिथे शेतकरी पण राहतील आणि रब्बी पिकाचे उत्पादन कसे वाढवायचे हे एकत्रितपणे ठरवू. मी तुम्हाला एका गोष्टीसाठी प्रणाम करतो. मी शास्त्रज्ञांचे आभार मानतो. पंतप्रधानांना पण धन्यवाद देतो नितींसाठी, की गेल्या 10-11 वर्षात 40% अधिक उत्पादन वाढले. गव्हाचे असो, धानचे असो, गहू असो, भात असो, मका असो, सोयाबीन असो, हे तुमचे कठोर परिश्रम, शास्त्रज्ञांचे संशोधन आणि सरकारी धोरणे याचा प्रभाव असतो. म्हणून आपल्याला आणखीन पुढे जायचंय, थांबायचं थोडीच आहे. आणखीन पुढे जात राहायचंय, आणखीन पुढे जात राहायचंय. मला तर तुमच्यामध्ये जीवन मिळते, आनंद मिळतो. हो हो तर हो मिळून आपण एकत्र मिळून रबीसाठी उत्कृष्ट तयारी करू, उत्तम तयारी करू, जेणेकरून सर्वात चांगलं उत्पादन मिळू शकेल आणि आपला लाभ आणखीन वाढवू शकू. आणि मी पुन्हा मनापासून आपले स्वागत करतो. तुमची सेवा माझ्यासाठी देवाची पूजा आहे. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद मंत्रीजी, धन्यवाद. खूप चांगले असे संदेश इथे दिले तुम्ही.